नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न ठरणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न देखील घेतलेत, म्हणून हे खूप महत्त्वाचे असे प्रश्न ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया. पोलिसांच्या कामासाठी रोबोट केपी बोटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केरळ. केरळ या राज्याने केपी बोटचा वापर केलेला आहे. 2019ला तलाठी भरतीला हा प्रश्न विचारला आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चौथ्या. प्रश्न क्रमांक 4. बँकांकडून 7 दिवसाच्या मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे कोणते कर्ज? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मागणी कर्ज. प्रश्न क्रमांक 5. राज्यातील पहिली कृषी आधारित अर्थसंकल्पना कोणत्या राज्याने तयार केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी न्याय. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 8. दार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी द्वार. 2019ला वन विभागाने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्ष. लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 11. संसदेच्या संयुक्त बैठकीसाठी सदस्य गणपूर्ती किती असते? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. असहकार आंदोलनाचा मुख्य ठराव कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी CR दास. प्रश्न क्रमांक 13. अलीकडेच नागौरी अश्वगंधाला GI टॅग देण्यात आला. हे कोणत्या राज्यातील उत्पादन आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किनारपट्टी लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. मग महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 16. भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीपासून बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शरावती नदी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. 2019ला हा प्रश्न विचारला आहे वन विभागाने. जोग धबधबा हा कुठे आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17. भारतातील
12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 5. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती परमानंट स्थायी मेमरी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रोम. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न हा संगणकावरती विचारला जातो. प्रश्न क्रमांक 19. कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये व्याघ्र गणना किती वर्षाने केली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4 वर्षाने. भारतामध्ये व्याघ्र गणना किती वर्षाने केली जाते? तर 4 वर्षाने केली जाते. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.